निवडणूक आयोग व सरकारच्या हुकुमशाही विरोधात कडेगाव येथे आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून निवडणूक आयोग व सरकारच्या हुकुमशाही निषेधार्थ हा मोर्चा व आंदोलन करण्यात आले। झालेल्या आंदोलनाची दखल घेण्यात यावी असे निवेदन यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने कडेगाव तहसीलदार यांना देण्यात आले। मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विरोधात अतिशय पक्षपाती निकाल दिला। 25 वर्षे ज्या पक्षाला उभे केले, ज्या पक्षाने संगोपन केलं, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह आदरणीय पवार साहेबांकडून हिसकावून घेण्यात आले। निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था राहिली नसून ती सत्ताधाऱ्यांच्या हाताखाली काम करत असल्याचे या सगळ्यातून दिसून येत आहे। यात पक्ष व कायदा याबाबत निवडणूक आयोग चुकीची भूमिका घेत आहे। अशा भूमिकामुळे भारतीय राज्यघटनेत अभिप्रेत असणारी भूमिका निवडणूक आयोग घेत नसल्याची भावना व्यक्त करत आहेत। यावेळी पलूस कडेगाव राष्ट्रवादी अध्यक्ष DS देशमुख, कडेगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश शिंगटे, जयदीप यादव, माजी सभापती महेंद्र कारंडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रवीण करंडे, वैभव देसाई, वैभव पवार, नवनाथ काकडे, प्रणिता पाटील, सोमनाथ घारगे, संभाजी पाटील, किरण कुराडे, अजित मुलानी, देवा पवार, किरण पाटील, श्रीहरी पाटील, जितेंद्र पाटील, पंढरीनाथ कदम, सूरज पोळ, राहुल जाधव, अनिल कोकाटे, नारायण पाटील, अतुल नांगरे, वैशाली मोहिते, तुषार पाटील, विशाल मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते।